सो ऑलमोस्ट आता मला 40 मिनटं लागणार इथून स्वारगेटला पोचायला. तिथं जाऊन मला शूट करायचं टेक्निकचं. ऑलमोस्ट मी लाईक 8-10 महिन्यानंतर टेक्निकचं पर्सनल ब्रँडिंगचा कंटेंट शूट करतो आहे. सो लेट्स गो. मी हे सगळं डॉक्युमेंट करणार आहे. सगळा BTS तुम्हाला बघायला भेटणार आहे मी कसं हे शूट ते करतो आहे. सो लेट्स गो. स्वारगेट नेक्स्ट स्टॉप. बाय. फायनली मी ऑफिसमध्ये आलो. जेवढं एक्सपेक्ट होतं त्यापेक्षा जास्त टाइम लागला आहे. लाईक लिटरली अंधार झाले, ट्रॅफिकमध्ये ते फसलोय आणि शटर उघडायला ऑलमोस्ट 10-1 मिनटं गेलं. मला शटरच उघडलं नाही. शेवटी मी पृथ्वीला फोन केला. मग त्याने मला सांगितलं की टेक्निक आहे काहीतरी उघडायची. सो शटर उघडले. आता मी फायनली सेटअप ते करणार आहे. नंतर मग शूट करायला चालू करणार आहे. सो लेट्स गो. ही फ्रेम असणार आहे. हे आमचं ऑफिस आहे आणि सध्या कोणीच नाही. मी एकटा शूटसाठी आलेलो आहे. तर प्लॅन बेसिकली असा आहे की मी जवळपास ही फ्रेम टेस्ट करणार. लाईक हे फर्स्ट टाइम मी इथं शूट करतोय. सो मला बघायची की गोष्टी बरोबर वर्क होतात का, ही फ्रेम बरोबर येते का. मला ही वरची फ्रेम पण काढायची बिकॉज ती येते आणि ते मला असं बरोबर वाटत नाही फ्रेममध्ये. सो मेनली मी सध्या 2च लाईट यूज करणार आहे. पहिली तर ही असणार आहे की ॲज अ की लाईट म्हणून यूज करायचा प्लॅन आहे माझा. आणि दुसरा हाच बल्ब आहे का, हा RGB बल्ब आहे. हा माझ्या हॉस्टेलवरचा आहे. बट पोरांनी मला त्याची कॉन्ट्री दिली नाही म्हणून मी इथं आणून माझ्या पर्सनल यूजसाठी वापरतो. नाही तर रूमवर आम्ही त्यांनी कलरफुल लाईटी लावून मस्तपैकी वाईप करून वेलवरून ठेवायचं. बट त्यासाठी एक असा प्रॉब्लेम असा आहे की ती लाईट तर वरी आहे आणि मला ती पाहिजे ह्या साईडनी. तर आपल्याला माझे इथं तर कुठं शोल्डर नाही आहे. सो मी जुगाड करून हे येताना बनवून आणलं आहे. सो प्लॅन असा की तो बल्ब मी होल्डरमध्ये लावणार आहे, इथं लावणार आहे. तो RGB आहे. बट त्याचा प्रॉब्लेम पण असा आहे की तो आयफोनला कनेक्ट होत नाही. त्याचं जे ॲप्लिकेशन आहे ते फक्त अँड्रॉइडसाठी आणि ते ॲप्लिकेशन टॅबसाठी सपोर्टेड नाही आहे. सो मला त्यासाठी माझा एक जुना मोबाईल चालू करून आणावा लागला आहे जस्ट बिकॉज की मी त्याची लाईट कंट्रोल करू शकू. सो प्लॅन सिम्पल आहे. आता पुढच्या 1 तासात मी सगळ्या स्क्रिप्ट बनवणार आहे बिकॉज मी स्क्रिप्ट नव्हत्या बनवल्या होत्या बट त्या ओल्ड होत्या. आणि कंटेंटचं असं आहे की मला असा कंटेंट बनवायचा जो की सध्या ट्रेंडमध्ये किंवा त्याचे लोक बघतायत. सो त्या स्क्रिप्ट त्या टायमाला चांगल्या होत्या. मला आता नवीन रिसर्च करून स्क्रिप्ट बनवायचे ते एक काम आहे. सो लेट्स गो. आधी मी हे बल्बचं सेटअप्स ते बघतो की गोष्टी बरोबर वर्क होतात का. त्यानंतर मग मी फायनली शूटिंग चालू करेल. पहिले हा बल्ब टेस्ट करायचं. आय थिंक हा ओके. ओके परफेक्ट. बल्ब तर परफेक्ट आहे. बट मला आता त्याचा RGB सेटअप करायचा की मल्टिपल कलर्स यातून येतात का. युजली येतात आहेत. मला असं थोडा ऑरेंज टाईपचा शेड पाहिजे. बट बल्ब तर लवकर गरम व्हायला म्हणजे 1 सेकंड. म्हणजे हा पूर्ण मी हे सेटअप बनवलं आहे जस्ट की मला पैसे कमी घालावं लागेल. नाही तर मी पुढे जाऊन RGB मला ह्या टाईपची टोन एक साईडनी ह्या टाईपने आणायची आहे आणि पुढच्या साईडने व्हाईट रेटला असेल जी की 45 डिग्रीमध्ये ह्या साईडने असेल. म्हणजे ही जी लाईट होती ती मी ह्या साईडने लावणार आहे. ही अशी बॅकड्रॉपला यूज करणार आहे. सो प्लॅन तर हा आहे की सेटअप तर झालेलं आहे. सो लेट्स गो. आता हा व्लॉग कॅमेरामध्ये शूट होतं बट ॲक्च्युअल व्हिडिओ कॅमेरा शूट होणार आहे. सो मला आता बाकीचं व्लॉग आयफोनवर कंटिन्यू करावं लागणार आहे. बट सो बेसिकली इथं एक लाईट आहे, तिथं एक लाईट आहे. सो सेटअप तर ऑलमोस्ट रेडी झालं आहे. लेट्स सी. मेन लाईट तर बंद केलेली आहे मी. आता मी तुम्हाला दाखवतो की ॲक्च्युअली हे कसं दिसणार आहे. फ्रेम वेट चलो. ॲक्च्युली अशी फ्रेम दिसते आणि मी हे एक्सपेक्ट नव्हतं केलं की अशी दिसेल. मला वाटलं की ह्या साईडने पूर्णपणे मी त्या लाईटला कंट्रोल करू शकेल. 1 सेकंड. ओके. ते इकडं चांगले दिसतंय. मे बी मी ह्या साईडने लाईट टाकतो म्हणून ते चांगलं दिसत नाही आहे. सो मी प्लॅन करतो की ती लाईट ह्या साईडला लावायची. मग हे असं प्रॉपर दिसेल. लाईट ट्राय करतो मी, बघू काय होतं. मी लाईट तर ह्या साईडला लावलेली आहे बट मला एक्सपेक्टेड रिझल्ट नाही भेटत आहे जसा पाहिजे तसा. बट आता सध्या एक व्हिडिओ मी शूट करून बघतो. माझ्याकडे एका व्हिडिओची स्क्रिप्ट आहे. लेट्स सी काय आउटकम येत आहे ह्या लाईटसोबत. ओके अशी फ्रेम दिसते आहे सध्या. एका साईडने थोडी लाईट येते बट जशी पाहिजे तशी येत नाही आहे. बट
सध्या मी परफेक्शन चूज करण्याच्या नादात नाही पडणार. मी हा व्हिडिओ प्रीमियर प्रोमध्ये टाकला आहे, एक्सपोर्ट केलेला, क्विक एक्सपोर्ट केलेला आहे, जास्त काही झटलं नाही आहे. का तुम्हाला ऑडिओ क्वालिटी बरोबर येते पाहिजे, व्हिडिओ क्वालिटी बरोबर येते पाहिजे. मी आता तो व्हॉट्सअपने ह्या फोनमध्ये घेणार आहे, क्वालिटी चेक करणार आहे. करंटली जी क्वालिटी आलेली आहे ह्या सेटअपासून मी सॅटिस्फाईड आहे त्यापासून, बट फुल्ली सॅटिस्फाईड नाही आहे. बिकॉज मला एक्सपेक्ट होतं की ही जी लाईट आहे ती चांगली परफॉर्म करावी, बट नाही झालेली. सो आता मी स्क्रिप्ट करायला बसणार आहे. जास्त नाही आहे, मी असं गोल विचार केला की जर मी जास्त व्हिडिओ शूट करायला गेलो तर सगळ्या स्क्रिप्ट मी चांगल्या नाही शूट करणार. त्यामुळे मी असं ठरवलं की 7 स्क्रिप्ट शूट करणार मी, ज्या की मग अल्टरनेटिव्ह डेवर मी पोस्ट करू शकेल. मग त्याच्या बिटवीन मग मी ह्या लाईटचा काहीतरी जुगाड करेल. बिकॉज असं नाही आहे की परफेक्शन चेस नाही करायचं, बट ट्राय करायचं, गोष्टी जेवढं चांगल्या होतील त्या जेवढं चांगलं करायचं. सो आता मी स्क्रिप्ट करणार आहे, 7 आयडियाज करणार आहे. ॲक्च्युली माझ्याकडे 7 आयडियाज आहेत, फक्त त्यांचे स्क्रिप्ट लिहायचे राहिलेलं. सो मी ते करणार आहे. लेट्स गो, भेटू अर्धा 1 तास. मी आता 1 तास स्क्रिप्टसाठी देणार. मी असं विचार केला स्क्रिप्टिंगवर जेवढं जास्त टाइम देते तेवढा, बिकॉज एका टाइमला व्हिडिओ क्वालिटीसाठी लोक कॉम्प्रोमाइज करू शकतात, बट जर स्टोरी चांगली नसेल, हुक चांगली नसेल तर लोक नाहीत थांबत. सो मला त्या गोष्टींवर जास्त वर्क करायचं. लेट्स गो. सो अपडेट जवळपास 8:30 वाजलेले. मी अर्धा ते डोकं बिकं खाऊन 7-8 स्क्रिप्ट बनवले. मी हुकवर थोडा जास्त टाइम दिला आहे, हुकवर जास्त फोकस केलेलं आहे. आणि ॲक्च्युली ह्यातले बरेच स्क्रिप्ट असे आहेत की बऱ्याच लोकांना माहिती आहेत, बट मला ते अकाउंट जे डिॲक्टिव्हेट आहे, ज्याचा अल्गोरिदमनी अशी खराब केलं आहे, फार सगळं बंद झालेलं. सो मला त्याला असं पोस्ट टाकू काहीतरी रिव्हाय करायचं म्हणून मी पोस्ट बनवलेलं आहे. आणि यातल्या 2-3 स्क्रिप्ट अशा खूप जास्त बेसिक आहेत, बट बऱ्याच लोकांना माहित नाहीत म्हणून मला त्या बनवू लागल्यात. सो ह्या स्क्रिप्ट ॲज अ मी असं बनवलं का आता लय दिवस झालं पोस्ट नाही केलेलं. सो अकाउंटला काहीतरी पुश द्यायचं आहे मला, म्हणून मी ते बनवलंय. सो सध्यात मी हे 7 व्हिडिओ आता शूट करणार आहे. 8:30 वाजले. गोल आहे की 9:30 पर्यंत सगळं शूट झालं पाहिजे. मला पॅक करायचंय. लेट्स गो, शूट करू स्टार्ट. ओके, दॅट्स फॉर द व्हिडिओ. जवळपास मी 7-8 स्क्रिप्ट शूट केलेले आहेत. आता झाले पास करणार आहे मी शूटचं काम. मला जायचं आहे, बिकॉज आता उद्यापासून मला शूट करायला जमणार नाही, बिकॉज उद्या रात्री मी हरिश्चंद्रगडच्या ट्रिपसाठी जातो. त्याचा ब्लॉग पण तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात. मी बनवायचा विचार करतो आणि ते एक कारण आहे मला आजचं शूट लायचं, बिकॉज मला कॅमेरा माझे बाकीचे गोष्ट पण घेऊन जायचे तुझ्या शूटसाठी. सो थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. मी ट्राय करेल असे ब्लॉग्स अजून बनवायचं. मला तर खूप जास्त मजा आली ब्लॉग बनवायला. सो बाय. चाललो मी आता. ऑलमोस्ट लाईक 9:30 वाजलेत वाटतं, 9:30-10 वाजलेत. मला आता चावी घेऊन पृथ्वीच्या फ्लॅटवर जायचं, त्याला चावी द्यायची. नंतर मला इन्सुलिन घ्यायचं, काहीतरी खायचं, नंतर मला रूमवर जायचं. सो बाय.